जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत पुन्हा मोठी वाढ। सुपेकरांनी 500 कोटी रुपये मागितले असल्याचा अमरावतीतील कैद्याच्या वकिलाचा मोठा आरोप। 2023 मध्ये अमरावती तुरुंग उपमहानिरीक्षक असताना पैसे मागितल्याचा आरोप। जालिंदर सुपेकरांमुळेच मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झाल्याच्या चर्चा। शशिकांत चव्हाण खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक। सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाणांवर यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, तर चव्हाणांवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल। अगवणे मायलेक आणखी अडचणीत। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी जप्त केला नसल्याचं इंडसइंड बँकेकडून खुलासा, तर जेसीबी ताब्यात घेणाऱ्या 3 तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक। दिवाळी फराळ म्हणून सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली। दिवाळीत जवळपास 5 कोटी रुपयांची फराळ खरेदी। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचा आयपीएस सुपेकरांवर गंभीर आरोप। प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी आम्ही सकारात्मक। आमचे नेते एका सुरात बोलतायत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, ते दोघे एकमेकांशी बोलतील। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। मी म्हणजे पक्ष असं धोरण शिवसेनेत नाही, आम्ही कारवाई केली। बडगुजरांसंदर्भात विषय संपला। सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्या तर कारवाई केली जाईल। उद्धव ठाकरे कोणताही दबाव सहन करणार नाहीत। सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरेंची मोहीम शिवसेनेला वाचवण्यासाठी आहे की आदित्यला? ठाकरेंचा लढा आदूबाळाला वाचवण्यासाठी आहे। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर टीका। पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनरबाजी। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशयाचे बॅनर। पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं सुधाकर बडगुजर यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू। येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। आगामी मनपा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रणनीतीला सुरुवात। 9 जून रोजी मुलुंडच्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन। लढा आपल्या मुंबईचा माध्यमातून पालिकेच्या प्रचाराला सुरुवात करणार। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार। 701 किलोमीटरचा एक्सप्रेसवे पूर्णपणे तयार। ठाण्यात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक। कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। हिंदी भाषेवरून राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? पत्रातून राज ठाकरेंचा सवाल, तर हिंदीची पुस्तकं छापण्यावरून निर्वाणीचा इशारा। सोलापुरात शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जाहिरात। स्वामींच्या पावन नगरीत अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब यांचं सहर्ष स्वागत असा बॅनरवर आशय। राजू खरेंच्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। भाजपची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद होणार। विभागीय परिषदेला चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय परिषदेचं आयोजन। बुलढाण्यातील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। दिलीप कुमार सानंदा 12 जूनला राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश करणार। बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांची एक्झिट सुरूच। माजी खासदार किरीट सोमय्या बोरीवली गावाला भेट देणार। 2 दिवसांपूर्वी एटीएसची पडघा बोरीवली गावात मोठी कारवाई। दहशतवादी कारवाई संदर्भात एटीएसकडून पडघा बोरीवलीतून दोघांना अटक। राज्यातील वनीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाची घोषणा। अभियानांतर्गत 10 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका। दिलीप कुमार सानंदांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। 12 जून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार। खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांना भेटणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपासात चर्चा करणार। मुख्य आरोपींची नावं समोर येऊनही त्यांना अभय देण्यात येत असल्याचा आरोप। महिला शौचालयासंदर्भात बैठक। सर्व महामार्गावरील धाबे, हॉटेल, मॉल या ठिकाणांवर स्वच्छता ठेवा। तसेच महामार्गावरील सार्वजनिक शौचालय स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवा। मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या सूचना।
आरएसएसच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा आज रेशीम बागेत समारोप. अरविंद नेताम संघाच्या प्रमुख अतिथी असणार. नागपूर ते पाथर्देवी शक्तीपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा विरोध. जमीन मोजणी प्रक्रियेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध. मोजणी थांबली. डेगवे परिसरातील बागायती जमिनींचं नुकसान होणार असल्याचं ग्रामस्थांचं मत. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याविरोधात भोपे पुजारी मंडळ कोर्टात. पुजारी मंडळाला विश्वासात न घेता विकास आराखड्याला मान्यता दिल्याचा आरोप. आराखड्यात सोयी सुविधांचा विचार केला नसल्याचा आरोप. न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सरकारी पद आणि निवडणुका लढवणं टाळावं. सरकारी पद स्वीकारल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. सरन्यायाधीश भूषण गवईंचं मत. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सकाळी हजारो चपलांचा खच. आरसीबीच्या विजयी रॅलीत उडाला होता गोंधळ. आम्ही फक्त स्पर्धा आयोजित केली, त्यानंतर आमची भूमिका नव्हती. स्पर्धा संपल्यावर आमचं काम नसतं. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण. पूररेषेतील बांधकामं हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आपत्ती व्यवस्थापनाच्या निधी सौम्यीकरण कामासाठी खर्च व्हावा. तसेच पावसानंतर नुकसान झालेले रस्ते, बंधारे, वीज वाहिन्या दुरुस्ती कामासाठी निधीचा उपयोग करण्याच्या सूचना. ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत. किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्ये तावरेसह आरोपी. पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपणाची परवानगी दिल्याचा आरोप. शेकडो गुंतवणूकदारांची 91 कोटी रुपयांना फसवणूक करणारा अटकेत. फसवणूक करणाऱ्या पराग शहाला ठाणे पोलिसांच्या आर्थिक अन्वेषण विभागाकडून अटक. अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची प्रशासनाकडून माहिती. रात्री 9:57 भूकंप झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील 20 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलं. नांदेड पोलिसांनी 20 तोळे सोनं जप्त केलं. नांदेड पोलिसांनी एका आरोपीलाही ताब्यात घेतलं.